चकली चिवडा कारण की ती माझी पहिली स्टुडंट आहे ना. सिंपल आणि इझी ट्रिक. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती माझी लाडूपासून. आणि बहुतेक वेळा लाडूनेच माझी सुरुवात होत असते, कारण की ती माझ्या अगोदर आमच्याकडे रेडी होऊन आलेली असते. आता मी ऐकवते तुम्हाला तिची बडबड, म्हणजे तिला काय काय बडबडायचं असतं, बापरे. सो ऐका. तुला माहिती आहे काय काय बोल. चकली चिवडा आडू काय अजून काय लाडू आडू करंजी आणि अच्छा. त्यानंतर माझी स्टुडंट आली होती आणि आपला क्लास चालू झाला होता. सो ती करणार होती आज माझ्यावरती लुक. तुम्ही बघू शकता किती छान आणि फ्लॉलेस बेस तिने केला. आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण की ती माझी पहिली स्टुडंट आहे. आम्ही दिवाळीच्या चकल्या करत होतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता ही एक ना सिंपल आणि इझी ट्रिक आहे जी मी इन्व्हेंट केली असं बोलायला हरकत नाही, कारण की ती मी अशीच अचानक करता करता झाली आणि एकदम फास्ट होतं त्याच्याने. म्हणजे अशा पद्धतीने केलं तर चकल्या खूप फास्ट होतात. सो त्यानंतर इकडे आली होती लाडू आणि नितिका. त्या दोघी माझ्यासाठी फुल एंटरटेनमेंट आहेत. लाडू इकडे व्लॉग बनवत होती, तुम्ही बघू शकता लाडूचा व्लॉग. बरं, त्या दिवशी आल्या होत्या अप्पू आणि किट. तेव्हा आम्ही गेलो होतो झुमापट्टीला. आणि त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो मठात, स्वामींच्या मठामध्ये. सो तिकडे छान असं दर्शन घेतलं आणि इव्हिनिंगला गेलो होतो आम्ही खायला. आता ह्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला अप्पू, किट्टू आणि गौरी. सो आम्ही अशा चौघीजणी गेलो होतो. आणि त्यानंतर आम्ही खाल्ली होती पाणीपुरी. गाईज, नॉर्मली लोक पाणीपुरी खातात, पण आम्ही पाणीपुरी पण खाल्ली होती आणि सुकी पुरीची प्लेट पण घेतली होती. त्या प्रकारे आजचा दिवस आमचा कंप्लीट झाला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.